ऐकतायत या स्पर्धेमध्ये. कौशिक 1 पॉइंट वाढवा. पहिलाच बॉल आपण पाहिला तर यावेळेला डॉट बॉल आपण पाहू शकताय. चांगला बॉल होता. अगदी अनेक मुलाखती आपण घेतलेत. दोन्हीही मात्र दिग्गज समालोचकांनी, एका साईडला दीपक संके सर तर एका साईडला संदीप गावण सर, या दोन्ही समालोचकांचा मनपूर्वक धन्यवाद असेल. कोस्माई खाडी टीम प्रथम बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर यावेळेला जयवंत यांच्या बॅटमधून मोठा प्रहार केलाय, परंतु इथे कॅच ड्रॉफ्ट. आज घडतंय तरी काय? कॅचेस विन द मॅचेस हे मात्र सूत्रपाठ केलेले दिसत नाही आहेत खेळाडूंनी, आणि त्याचा परिणाम, त्याचं भुगतान तुम्हाला मात्र येणाऱ्या चेंडूंमध्ये ते सोसावं लागेल. दिवसातून तुम्ही 50 वेळा झेल घेण्याचा सराव करतील, त्यावेळेला एक झेल तुम्ही कॉन्फिडन्स पद्धतीने घेतील असं मोहम्मद अझरुद्दीन यांनी सांगितलंय, आणि त्यामुळे मात्र तुम्हाला ते झेल फार महत्त्वाचे असतात. षटक क्रमांक पाहिलं तर पहिला आहे पॉवर प्लेचं पहिलं षटक. 15 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला गेलाय, त्यामध्ये तुम्हाला किती टाइम स्पेंड करायचं आहे हे तुमच्यावरती अवलंबून आहे. पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते 2. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. मैजी भोईर, रमाकांत, जय मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. यावर ऑन साईडला झेल सोडलाय तर त्याचा परिणाम तुम्हाला सोसावाच लागेल, आणि जयवंत पाटील सारखा खेळाडू मात्र 40+ क्रिकेट खेळणारा टायगर अभि जिंदा आहे हे दर्शवणारा हा षटकार. 6 धावा. प्लेन बॉल होता. खूप चांगला पुलचा फटका पाहायला मिळाला आणि सरळ बॉलला डीप मिड विकेटला फेकून दिलं. तर त्या व्यासपीठावर आपण पाहतायत नारायणजी पाटील साहेब, कोस्माई खाडी टीमचे कोच आहेत. सध्या तरी खुश असतील. चंद्रकांत भोईर साहेब, दिलीपजी भगत साहेब, जितू किनी, धनेशजी वजय, परशुरामजी पाटील, स्वागत पाटील, शैलेशजी पाटील यावेळेला ऑन साईडला खेळलंय. आता मात्र पुन्हा एकदा झेलची संधी प्राप्त होते. 1 मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्ट्रेस तर मागचा खेळाडू शाना होतोय. हितेंद्रने कोणतीही मिस्टेक केली नाही. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. जयवंत एक षटकारासहित चांगला खेळ करत होते, परंतु या वेळेला अतिघाई संकटात नाही. फलंदाज बाद. जयवंत सारखा एक महत्वाचा विकेट. बॅक टू द डगआउट. कोशिंबे गावाची कोस्माई माऊली आहे हो शान, माऊली आहे हो शान, कोस्माई माऊली आहे हो शान. आज आईच्या नावाने सजलंय वारी क्रिकेटचा मैदान, क्रिकेटचा मैदान सजलंय क्रिकेटचा मैदान. थँक्यू. न्यू बॅटर पंकज भोईर यांना आपण पाहताय. जर लगातार 3 षटकार आले तर हेमंतजी भगत यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेलंय, आणि आमच्या व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित होत आहेत जयजी माळी साहेब यांचं सुद्धा वेलकम, आणि नितीनजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळतं. टीम मॅनेजमेंट आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर चंदू भोईर यांनी सुद्धा खूप तारीफ केली राजेश भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमची, या मैदानासाठी ज्यांनी सर्वस्व झोकलं होतं. 8 धावा झालीत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. बॉलर राज सध्या तरी राज्य करत असताना पाहायला मिळतोय पहिल्या षटकात. यावेळेला बॅटची एज नाहीये. दोन्हीही मात्र पंच यावेळेला आपण पाहतायत एकमेकांकडे पाहिलं. कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाही, आणि राजने पहिल्या षटकामध्ये अधिराज्य पॉवर प्लेमध्ये गाजवलंय. प्रतिबिंब उमटवलं. पहिल्या षटकामध्ये फक्त अवघ्या 8 धावा खर्च करत असताना कोस्माई खाडी टीमला विचार विनिमय करण्यास भाग पाडलंय. चंद्रकांत भोईर या खेळाडूकडे सुद्धा तेवढंच पोटेन्शियल आहे. नैसर्गिक टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं या खेळाडूकडे. घेऊया एक छोटीशी विश्रांती. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटांचा तुम्ही अवधी घेतलाय. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा कोस्माई चषक 2026. कोशिंबे
8 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रोजेक्टेड जर आपण पाहिलं तर 32 धावांचं. ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतो. क्रॉस बॅटचा वापर केला होता. फिल्डर्स पुढे सरसावत आहेत. हितेंद्रला आपण पाहतायत. तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला दुसरा आहे आणि 10 रन्स आतापर्यंत सध्या आपण पाहतायत. दुसऱ्या षटकातील दुसरा बॉल फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला जरूर खेळले गेले. इथून मात्र बॉल निघून जाईल. तत्पूर्वी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर खराब फिल्डिंग. 2 रन्स तर मिळतील आणि या दुहेरीने पंच मात्र सांगतायत अंपायर्स कॉल. या आपण चेक करूया. अंपायर्स कॉल आहे. या आपण चेक करूया. एक अंपायरला यावं लागेल कारण कोसमाई खाडी टीम खेळते. कोसमाई खाडी टीम खेळते त्यामुळे कदाचित तो नो बॉल असेल नसेल. त्यामुळे जास्त रिस्क नको. त्यामुळे मात्र पंच ऑनफिल्ड येतील, चेक करतील आणि जो काही डिसिजन आहे तो मात्र आपण देणार आहोत. नारायणजी पाटील सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. अमितजी पाटील यांना आपण पाहतायत. नितीनजी पाटील असतील, जयजी माळी, दिलीपजी भगत, त्यानंतर आपण पाहिलं धनेशजी वजे, स्वागतजी पाटील, हेमंत भगत, नागेशजी किनी, लहू राऊत, शैलेश पाटील, हे संपूर्ण मात्र टीम आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून एन्जॉय करतायत. आयोजक राजेश भोईर, नितीन पाटील, सचिन भोईर. अतिशय चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि पंच जागेवर जातील तोपर्यंत फिल्डिंग सेट करा. जो काही निर्णय असेल तो मात्र तुम्हाला पोहोचवला जाईल कारण लाईव्ह मॅच आपण पाहतायत आणि त्यामुळे आपण पाहतायत. आणि यस नाईस नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो. यस इट्स अ नो बॉल. अंपायर्स कॉल होता. पहा आपण पाहू शकता खूपच कमरेच्या वरती होता आणि तेवढा गुडघा टेकवला नव्हता, वाकवला नव्हता आणि त्यामुळे मात्र आपण पाहतात की बॉल तो कधी कधी डीपमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतो. कधी कधी फलंदाज स्टेप आउट होतात आणि अशा वेळेला मात्र तो डीपमध्ये बॉल आल्यानंतर तो नो बॉल नसतो. परंतु इथे एक जागेवरून खेळले होते आणि कमरेच्या वर असल्या कारणानं हा नो बॉल पाहायला मिळाला. 13-1. आता फ्रीडचा सिग्नल मिळेल. गोलंदाज सज्ज होईल. कुशल आपल्या बॉलिंग मार्कवर. नो बॉल कमरेच्या वरती असल्या कारणानं आणि फ्रीडचा सिग्नल त्या ठिकाणी मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचले गेले. 13 धावा. पुन्हा एकदा नो बॉल. आता कुशलला मात्र या बॉलपासून दूर राहावं लागेल, या षटकापासून दूर राहावं लागेल आणि पाहता पाहता 2+1 अशा 3 धावा मिळतील. गोलंदाजाला बंदी आणली जाईल. त्याची ओर जी आहे ती मात्र आता दुसऱ्या गोलंदाजाला त्याची भरपाई भरून काढावी लागेल. खराब गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. 3 रन्स मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16. या धावसंख्येवर 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. कोसमाई क्रीडांगण, प्रभाकर शेट, पांडुरंग पाटील यांची देण पाहायला मिळते. आमच्या आयोजकांनी घेतलेले रात्रंदिवस कष्ट. आपल्या परिवाराला वेळ कमी देत असताना मैदानाला वेळ जास्त दिला. 2 महिने बरोबर या मैदानाला लागले आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर रात्र दिवस एकत्र केलंय. चला घाई करा कारण ऑलरेडी तुम्ही 2 बिमर फेकलेत. टायमर स्टॉप होणार नाही. 7:58 आतापर्यंत आपण पाहिले तर 7 मिनिटे 58 सेकंद राहिले तुमच्याकडे. तुम्ही चुकी केले तर इथे टायमर थांबणार नाही आहे कारण ती गोलंदाजाला पनिशमेंट जरूर आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे 3 षटकं तुम्हाला आता जे येणारे उर्वरित आहेत 11 बॉल तुम्हाला बरोबर 8 मिनिटात जवळजवळ फेकायचे आहेत. ते मग कसे फेकायचे, झटपट कशी गोलंदाजी करायची हे तुमच्यावर डिपेंड आहे. नो एक्सक्यूज. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जात असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होताना 16-1 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. हितेंद्र गोलंदाजी मार्कवर येतोय ज्याने ग्राउंड फिल्डिंग चांगली केली होती. एक झेल सुद्धा त्याने टिपला होता डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये.
इथून पुन्हा एकदा कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, कोणत्याही प्रकारची मात्र यावेळेला बॅट अँड बॉलमध्ये कॉर्डिनेशन नाही आहे. हितेंद्रने चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. आतापर्यंत बॉल फेकून झाले ते 3. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. इथून आपण पाहिला अपीलवर अपील जरूर केली जाते, परंतु बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. दबाव टाकण्याचा विकेट किपर प्रयत्न करतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर सध्या स्थिर राहिले. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला. चांगला फटका खेळलाय. हवेच्या झोतावर बॉल निघून जाईल. चांगले प्रयत्न केले होते, परंतु प्रयत्नांना यश आलं नाही. परंतु एफर्ट जबरदस्त पाहायला मिळाले. मेहनत घेतली होती. षटकार आलाय. लो फुल टॉस बॉल होता. गुडघ्यावर बॅलन्स केलं. बॉडमॅनचा चांगला वापर केला आणि सरळ बॉलला मात्र यावेळेला फेकून दिले मिडॉनच्या क्षेत्रातून. चांगले प्रयत्न होते. उडता पंची पाहायला मिळाला. जर आतमध्ये अजून थोडंसं टायमिंग साध्य केलं असतं तर डेफिनेटली 4 धावा सेव्ह झाल्या असत्या, परंतु प्रयत्न चांगले होते. सध्या उजव्या साईडला प्रभाकर शेठ, पांडुरंग पाटील यांना आपण पाहतायत आणि संपूर्ण जी मंडळी आपल्याला पाहायला मिळते, TV9 पत्रकार विजयजी गायकवाड साहेब, पुढारीचे पत्रकार विपुलजी पाटील साहेब आणि साम टीव्हीचे पत्रकार मनोजजी तांबे साहेब यांना आपण पाहतायत. त्यांचं वेलकम असेल. तिन्ही पत्रकारांनी अगदी भोजनाचा आस्वाद घेऊन त्यानंतर आपण पाहिलं तर आता या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावर येताना दरम्यान पुन्हा एकदा षटकार येतोय. कणखर सनसनाटी झन्नाटेदार कोस्माई चषक षटकार. चंदू भोईरच्या बॅटमधून 6. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28. चांगला फटका सजवला. आता अजून एक षटकार जर आला चंदू भोईरच्या बॅटमधून तर AP टेलर, AP स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून एक ब्रँडेड कलरफुल प्रिंट टी शर्ट. 28ला 1. चांगली गोलंदाजी यावेळेला आपण पाहिली होती, परंतु त्यानंतर 2 बॉल जे हाताळले ते चंदू भोईरने त्याचा पुरेपूर अभ्यास केला होता. चला आता तुमच्याकडे फक्त 5 मिनिटे राहिलेत हे षटक टाकण्यासाठी. सध्या टाइमर स्टॉप केलाय कारण ड्रिंक्स ब्रेक आहे. अठ्ठावीस धावा झालेत. तर 28 धावा फलकावर. एक गडेच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्ती अखेर. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे. पंकज भोईरच्या बॅटमधून पिकअप शॉट पाहायला मिळतो. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा अप्रतिम षटकार. 6 धावा. हो, 1 नंबर चषक आहे कोस्माई चषक. सरळ बॅटचा वापर केलाय. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 2 फिल्डरच्या अगदी मधोमध बॉल नाही. 1 टप्पा घेत बाउंड्री लाईन क्रॉस होत असताना बॉल पाहायला मिळतोय. षटकारानंतर आलेला खणखणीत चौकार. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी चांगला बॉल होता नो डाऊट, परंतु बॅट फिरवण्याची शैली अप्रतिम पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या फलकावर तब्बल कोस्माई खाडी टीम 38 वर जाऊन पोहोचले गेले. पंकज भोईर यांनी जर 3 षटकार मारले तर प्रदीप गावड यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ऑन साईडला खेळले. सेकंड अटेम्प्टला बॉल फील्ड करत असताना 1च धावेवर सॅटिस्फाईड. आतापर्यंत 2 षटकार. दुसऱ्या षटकातील शेवटच्या 2 बॉलवर जे षटकार आले होते ते अप्रतिम पाहायला मिळाले होते. अजून एक षटकार आला तर AP टेलर्स यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर AP टेलर यांच्या माध्यमातून टी शर्ट दिलं जाईल. 39ला 1. 3 बॉलच्या समाप्तीनंतर
यावेळेला बादची एजंट टेकन, फलंदाज बाद, फसवलं या वेळेला. सापळा रचला होता. ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच करेन आणि चंदू भोईरला मात्र कॉट बँडच्या स्वरूपात बाद करेन. त्या ट्रॅपमध्ये मात्र या वेळेला आपण पाहिली तर शिकार मिळाली. फलंदाज बाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कुसमाई चषक 2026 आपण पाहत आहे. सध्या दुपारची वेळ झाले. काही प्रेक्षक वर्ग भोजनानंतर मात्र या मॅचला जॉईंट होताना पाहायला मिळतील. परंतु प्रेक्षक हा केंद्रबिंदू आहे. जे प्रेक्षक वर्ग वेगवेगळ्या स्टँड्समध्ये आपण पाहिलं तर बसलेले आहेत. सावलीचा आसरा असणारे स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ते स्टँड्स म्हणजेच एनर्जीचं पॉवर हाऊस म्हणून त्या स्टँड्सला ओळखलं जातं आमच्या प्रेक्षकांना. चांगला फटका तर आहे. ऑफ साईडला ऑन द राईट खेळला गेला. ऑन दी ऑफ खेळत असताना एक रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटतील आणि फेकी येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. मिस्टर तितिक्षच्या बॅटमधून मात्र 2 रन्स आणि ही तिसरी धाव सुद्धा परिपूर्णता होत असताना 3 धावा. आणि ज्या पद्धतीने पंकज भोईर यांनी जर 3 षटकार जर ठोकले तर प्रदीप गावड यांच्याकडून 2,000 रुपये आणि हेमंत भगत यांच्याकडून 1,000 रुपये म्हणजेच 3,000 रुपयाचे बक्षिसांचे पात्र ठरतील. चांगला बॉल फिरवला या वेळेला. अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुपर लाईन अँड लेंथ. काय बॉल फिरवला या वेळेला साहिल पाटील. या वेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. चांगला बॉल फिरवला होता. फिंगरचा चांगला वापर केला होता. 3 षटकं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. तब्बल 42-14च्या सरासरीने आतापर्यंत खेळलेत आणि 1 मिनिट तुम्ही वाचवलाय. अर्थातच 14 मिनिटांचा कालावधी तुम्ही 3 षटकांमध्ये घेतलाय. स्वागत पाटील आणि राजेश भोईर यांच्याकडून तब्बल 3 षटकारांसाठी 2,000 रुपये. पंकज भोईरसाठी मात्र हे प्राइज लागलंय. 2,000 रुपये प्रदीप गावड यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आपण पाहिलं तर 1,000 रुपये जितू किने यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. हेमंत भगत यांच्याकडून 1,000 रुपये म्हणजे जवळजवळ 6,000 रुपयाचे पात्र ठरतील 3 षटकारासाठी. पंकज भोईर सध्या सांगतायत हे वेळ येईल तेव्हा 3 षटकार मारून दाखवेन. 2 षटकार मारले तरी सुद्धा मात्र जितू किने यांच्याकडून 500 रुपये आहे. चॅलेंज स्वीकारावं लागेल. त्यांचे मामाश्री आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हे मामा भाच्याचं प्रेम वेगळंच असतं. यावेळेला आपण पाहिलं तर आउटसाईड लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल लॉंग स्टॉप रिझनला. स्पेशल खेळाडू धावतायत परंतु इथून जर आपण पाहिलं तर लॉंग स्टॉप रिझनला बॉल जरूर रोखला गेला आणि पाहता पाहता 3 रन्स प्लस वाईट अशा पद्धतीने 4 रन्स मिळतील या बॉलवर. संघाची धावसंख्या कोसमाई खार्डी टीम जाऊन पोहोचते 46 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पंकज भोईर या खेळाडूकडे क्षमता आहे. 27 चषक 2026 कालच अनाउन्समेंट झाली आणि 10 मार्च ते 15 मार्च 2026 या कालावधीमध्ये आपण पाहिलं तर डे नाईट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला आपण पाहिलं तर बॉलला मात्र पुन्हा एकदा खराब गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. बॉल सरळ निघून चाललाय. एकाच बॉलवर जवळजवळ आपण पाहिलं तर धावा खर्च केलेत त्या 9. नो बॉल बिमरच्या स्वरूपात संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहिलं तर 51 रन्स. पहिलं प्राइज असणार आहे जे आपण पाहू शकणार आहोत 1,25,000 रुपये. द्वितीय पारितोषिक 66,666. तृतीय पारितोषिक 33,333. चतुर्थ पारितोषिक 22,000 प्रत्येकी चतुर्थ. त्यानंतर 5वे आणि 6वे वैतरणा चंदनसर गटसाठी प्रवेश फी 8,000 रुपये असेल. आमंत्रित गटसाठी प्रवेश फी असेल 9,000 रुपये आणि त्यानंतर वसई विरार एक गाव एक फॉर्मॅटसाठी प्रवेश फी असेल 11,000 रुपये. आणि ही स्पर्धा डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये खेळवली जातील आणि या स्पर्धेचं आयोजक संपर्क साधा राजेश भोईर, नितीनजी पाटील, सचिनजी भोईर
आणि हेच मैदान कोसमाई क्रीडांगण पाहायला मिळेल. ऑन साईडला खेळले गेले, एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत, फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत अगदी धावा यावेळेला मिळतील. तर जवळजवळ 2 आणि 53 रन्स फलकावर पाहायला मिळत आहेत. हर्ष सध्या गोलंदाजी मार्कवर आहे. धावा सुंदर पद्धतीने येत आहेत आतापर्यंत. 53ला 2. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. गोलंदाजीमध्ये थोडीशी कमतरता जाणवते. AJCC RK डोंगरपाडे या टीमच्या माध्यमातून नो बॉल आणि असे 2 गोलंदाज. मात्र DRS या ठिकाणी मयूर पाटील सांगतात आम्हाला हवाय की हा नो बॉल आहे का या चेक करूया. अजित म्हात्रे सर यांना यावं लागेल. सध्या किरणजी पाटील विद्यमान सरपंच उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम असेल या क्रीडा नगरीमध्ये. व्यासपीठावर खर्डेकरांनी घेतलेली मेहनत, अपार कष्ट, प्रचंड घाम गाळला या मैदानासाठी आणि हे आमचे गुप्त हिरो आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर खऱ्या अर्थानं पडद्यामागचे हिरो ते आमचे लाडके आयोजक मुनीत कुडू आणि हार्दिक आरेकर यांनी. इट्स अ नो बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 54 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले. सागर पाटील दर्शवत आहेत की एकच बॉल आतापर्यंत फेकून झालाय आणि एकाच इनिंगमध्ये 2 असे गोलंदाज बिमरच्या स्वरूपात दोन्ही बिमर बॉल हाताळले. त्यांची गोलंदाजी कॅन्सल केली गेली, रद्द करावी लागली आणि त्यानंतर आता आपण पाहतायत गोलंदाज पार्ट टाइम गोलंदाज, काम चलाऊ गोलंदाजांना गोलंदाजी मार्कवर यावं लागेल. थोडंसं खराब प्रदर्शन AJCC RK डोंगरपाडा या टीमचं. चला वेळ फार दवडला गेलाय, घाई करायची आहे. फ्रेडचा बॉल पंच त्या ठिकाणी घोषित करताय. 54ला 2, 3.1 ओव्हरचा खेळ झालाय. तितीक्ष आणि पंकज सध्या 9 बॉलमध्ये 13 रन्स घेतोय. चांगली बॅटिंग ऑन साईडला लपेटलं या बॉलला आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय षटकारासाठी. अतिशय उत्तम दर्जाचा हा फटका पाहायला मिळाला. काय फटका खेळला होता पहा. ओव्हर द विकेटने आले गोलंदाज. अगदी ओव्हर पिच बॉल होता आणि अप्रतिम हॅन्सी क्रोनीये जो फटका अशा पद्धतीने खेळायचा ना, त्याच पद्धतीने मात्र या स्ट्रोकची आठवण झाली. जरी तो या जगामध्ये नसला तरी सुद्धा त्याची स्ट्रोक खेळण्याची जी पद्धत होती ती अप्रतिम पाहायला मिळाली. मॅच फिक्सिंग स्पॉट प्रकरणी तो सापडला गेला होता, परंतु नशिबाने साथ दिली नाही आणि जे विमान क्रॅश झालं आणि त्याच्यामध्ये त्याचा अपघात होताना पाहायला मिळाला. परंतु त्याच पद्धतीने हा स्ट्रोक खेळला होता. ग्रेट टायमिंग. 60 धावा, 2 गडी बाद, 3.2 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. या वेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. या अगोदर फ्रीडच्या बॉलवर चांगला मात्र फटका खेळला होता, परंतु इथून आणि तेच आशुतोष व्यवहारे सर दर्शवत असताना पंकज भोईरला की बॉल बाहेर जाणारा होता, वाईट मिळाला असता क्वचित, परंतु इथून जर आपण पाहिलं 3 षटकार येऊ शकले असते. आणि संघाची धावसंख्या सागर यावेळेला दर्शवतायत की 60 धावा झालेत, 60 रन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला यानंतर होणारा सामना श्री गणेश घासकोपरी आणि मोदलपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन टी शर्ट जर कलेक्ट केले असतील तर लगेच आपण रेडी राहा. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. फिल्डर फार वेगाने येतात. वो शेवटच्या मुमेंटला असं वाटलं ओंजळीत बॉल मात्र जरूर येईल, परंतु इथून महेंद्रच्या बॅटमधून 3 रन्स येत असताना संघाची धावसंख्या कोसमाई खार्डी टीम जाऊन पोहोचते 63 या धावसंख्येवर. 63 लॉस ऑफ 3 विकेट. 63 धावा झालेत. फार उंचीवर बॉल होता. काय कॅप्चर केले यावेळेला हार्दिक आरेकर या कॅमेरा मॅनने. मॅन फ्रॉम दातिवरे. शेवटच्या मोमेंटला बॉल सुटला, कॅच ड्रॉप झालं
आणि इथून 3 रन्स पळून पूर्ण केल्या कुसमाई खाडी टीम 63 ला 3. स्लोवर 1 बॉल होता, थांबून बॉल आला होता, अगोदरच बॅटचं फेस क्लोज झालं होतं. डॉट बॉलची सांगता होत असताना 5 बॉलचा खेळ झालाय, शेवटचा बॉल आहे. यानंतर श्री गणेश घासकोपरे आणि मुदलपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन या बॉल नंतर आपण लगेच रेडी राहायचंय. प्रेझेंटेशन बॉक्स टॉस का बॉस. 63 ला 3. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता, मात्र प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे विकेट मिळेल. डॉट बॉल. जयेशने चांगली गोलंदाजी हाताळली, मात्र DRS वापरला गेलाय. येस, कुसमाई खाडी टीमच्या बॅटरने एक DRS त्यांचा चेक करूया आपण. डिसिजन पेंडिंग आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आणि अशा प्रकारे टार्गेट सेट केलं गेलंय ते 64 धावांचं. 64 रन्स टू विन असतील. कुसमाई खाडी टीमने प्रतिस्पर्धी संघ AJCC RK डोंगरपाडा या टीम समोर. आणि जेव्हा प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल तेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल. संदीप गावणसर तुमच्या समवेत असतील आणि टॉस बॉक्समध्ये या आपण जाऊया आदरणीय दीपक संके सरांकडे. चला अमित साहेब या. अमित पाटील सर या, आपल्याकडे टॉस करतो आपण. या अमित पाटील साहेब या ना, आपल्याबरोबर टॉस करतोय. चला घासकोपरे आणि मुदलपाडा या, दोन्ही कर्णधार वेळेवर या. हा हॅलो. चला अमितजी पाटील साहेब या. घासकोपरे आलेत. मुदलपाडा या. त्याला या इनिंग ब्रेक पण टॉस करायचा. आपण अगोदरच म्हटलंय का, तर तुमच्यावर बाईट घ्यायची असते. बाईट घेतल्यानंतर एखादा सामना सुद्धा त्याचं प्रत्येकाला वाटतं की मी यूट्यूबवर दिसायला पाहिजे आणि डॉट होई नाहीच बॉल ही प्रत्येकाच्या. मुदलपाडा या. चला मुदलपाडा आपला आवाज आपल्यापर्यंत जातोय. टॉससाठी यायचे प्रमुख पाहुणे देखील आलेत. समोरचा संघ देखील आलाय. आपण वेळेवरती यायचं आहे. ओ यंग कर्णधार आम्हाला मुदलपाड्याचं बघायला मिळतंय. दादा पहिलं तुमचं नाव मला ऐकायला आवडेल. काय नाव आपलं? प्रशांत. प्रशांत. यस दादा, आपलं नाव? थँक्यू सो मच. ओके, पहिलं चॉईस करा. हां, आपल्या समोर अमित पाटील साहेब आहेत. कोण बोलतील? चला टॉस करा. एका साईडला कोसमाई चषक आणि एका साईड 7707 लकी नंबर आहे. त्याला मोदलपुढं कॉल करतायत. उडवा उडवा ना. कोसमाई आलाय. नाही, परत घ्या, खाली पडलाय. कोसमाई आलाय. थँक्यू सर, आपण बसून घ्या. मॅच चालू घ्या. टॉस जिंकलाय, काय घेणार? सत्रक्षण. क्षेत्ररक्षण का, काय कारण आहे क्षेत्ररक्षणाचं? म्हणजे धावा चेस करणार आहेत. किती धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45. ओके, 4 षटकार सामना असेल. नियम माहिती आहेत. 15 मिनिटात पूर्ण तर 3 षटकार टाकायचे नाही. टाकून झाली तर आपण तुम्हाला एक खेळ मग सरकारच्या आहे. थँक्यू, जाऊ नका. दादा तुम्ही टॉस जिंकलं असतं काय घेतलं असतं? काही बॅटिंग बॉलिंग दोन्हीपैकी काहीतरी करायचे आहे. यस, पार्ट आहे. सुंदर आन्सर. हेच मला ऐकायला आवडते, कारण हा पार्ट आहे. टॉस म्हणजे कसं आहे, आपण काय खेळण्याचं, पण आपण तयारी ठेवायची असते काय घ्यायचं आहे. बॅटिंग याला किती धावा करण्याचा प्रयत्न कराल आपण? 50 ते 60. असे कोणते बॅटर आपल्याकडे आहेत की ज्यांच्याकडून तुम्ही मोठ्या अपेक्षा कराल की या समजा त्यांच्याकडून आम्हाला धावा करताना पाहायला मिळेल? प्रसाद आहे, विशाल आहे, दीपेश आहे.
ओके, दीपेश, प्रसाद, विशाल आणि तुम्ही देखील सुद्धा करतात. ओव्हरऑल बघताना ह्या टुर्नामेंटबद्दल आणि ह्या आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? खूप छान आयोजन म्हणते. जवळजवळ हे ग्राउंड म्हटलं तर फारसा खेळपट्टी चांगली आहे आणि एवढ्या लांब ग्राउंड बनवणं म्हणजे फार मुश्किल असते. त्यांनी खार्डी संघाने कोसमाई गावाने जे ग्राउंड बनवले हे खूप चांगलं बनवले आणि आमच्यासारख्या खेळाडूंना जे खेळाचं प्राधान्य भेटलं आहे त्याचे मनपूर्वक आभार मानतो सर्वांचे मी. निश्चित आदरणीय प्रभाकर शेठ यांचं असलेले कौशल्य, यांचं असलेले कारकिर्दीमध्ये बदलं गेलं संपूर्ण ग्रामस्थांनी त्यांना दिलेली साथ. देवाला तर देवापणे जगत राहावं आणि देवाच्या साक्षाला आपण नमन करावं, तसं देवदूताचं वरदान म्हणजे आदरणीय प्रकाश तुम्हाला शेठ बघायला मिळतात. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर खूप चांगला विकेट झाला, नाणेफेक झाला, शेतकऱ्याचं मोदर पाणी घेतलंय. बघूया येणार तर सामना सुरू होईल आणि आपल्या समालोचक कक्षामध्ये जे बदल होते एक गोड आवाज ऐकूया. संदीप गावाने तिकडे मला वाटते आहेत नसतील तर मला वाटतं मीच बसतोय, मग पुढे ते करतील. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे विजयासाठी धावा करायच्या आहेत. चौसष्ट धावा. जय स्ट्राईकवर आहे. शॉट ऑफ लावून जबरदस्त पूल केलाय, सरळ निघून जातोय. हवा हवा करणारा, प्रत्येकाला आवडणारा दमदार षटकार. चला प्रेक्षक बॉल द्या लवकर प्लीज प्लीज. बघा सहकारी खेळाडू तिथपर्यंत पाठवू नका. आपण बावट लाईनवर आहात तर थोडंसं कर्तव्य करा, बॉल द्या जेणेकरून बॉल लवकर तुम्हाला बघायला मिळेल. नवीन चेंडूच दिला जाईल पुनश्च. जयेशच्या बॅटमॅन पहिला षटकार पहिल्या चेंडूवर बघायला. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, बॅकफुटला गेला, जबरदस्त पुल शॉट डिस्कलेक्टच्या डोक्यावरनं आपल्याला पाहायला मिळालं. आणि 64 धावा करण्यासाठी तुम्हाला पॉवर प्लेमध्ये किती धावा निघत आहेत ते जबरदस्त बघायला मिळतात. सुरुवातीला फलंदाजी केली ती निश्चितच खार्डी संघाने आणि आता बाकी चेसेबल करायचे आहेत त्या डोंगरपाडा संघाला. विरार डोंगरपाडा एक विश्वविख्यात प्रख्यात गात. विरार खूप वर्षांनी डेव्हलप झाला, पण पूर्वीच्या काळामध्ये डोंगरपाडा म्हटलं की रेल्वेतून दिखायचं. बांगडीचे कारखाने त्या काळात डोंगरपाडा असायचे. जुन्या जाणत्या अनेक आठवड्यामध्ये डोंगरपाड्यातून बघायला मिळत आहेत. आज कोसमाई चषक एक ब्रँड, महाराष्ट्रामध्ये नावाजलेली मोठी टुर्नामेंट ही तुम्हाला बघायला मिळते शहरी विभागामध्ये आणि ग्रामीण विभागामध्ये. चांगला ड्राईव्ह केला आहे, सरळ चेंडू जातो डीप मिडऑनच्या रिझनला. एक धाव तर तिकडे बघायलाच मिळते, दुसरी धाव होईल का? खेळाडू उशिरा गेला, आपण चेंडूची वाट बघतात. एक्झॅक्ट कसं आहे माहिती आहे का, ओव्हरराममध्ये तुम्हाला चेंडूवर जायचं आहे, अंडरराममध्ये चेंडू तुमच्याकडे आपोआप येतो कारण तिथे प्रत्येक चेंडू बॉक्स गेम आहे, ड्राईव्ह केले जातात. पण ओव्हरराममध्ये असं नाही आहे. ओव्हरराममध्ये खेळाडू चेंडूवर जायचं असते. हा मोठा डिफरन्स दोन खेळामध्ये तुम्हाला बघायला मिळते. जबरदस्त अर्गोनाच्या धगधगत्या उन्हामध्ये रखरखत्या प्रकाशामध्ये सुशोभिकडे मैदान बघा. सर्कलमधलं ग्राउंड तुम्ही बघितलं, लाल मातीचं बघायला मिळते. विकेट बघितली, लाल माती. सर्कलच्या बाहेर तुम्ही गेलात ना की तुम्हाला संपूर्ण सफेद मुरुम मारसं बघायला मिळते. एक वेगळी छटा, वेगळ्या ध्वजा पद्धतीने आकारलेले हे मैदान प्रत्येकाच्या आकारणीत जो जो खेळतो तो हा मैदानाच्या प्रेमामध्ये पडतो. 7 अजुब्यानंतर 8वं अजुबा हे खार्डी गावातले हे मैदान तुम्हाला बघायला मिळतात. येणाऱ्या काळामध्ये मैदानात अजून सुशोभीकरण तुम्हाला बघायला मिळेल. काल आमचे आदरणीय आमदार त्यांच्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केलं. चांगला कव्हरला चेंडू टटवला, ड्राईव्ह बघायला मिळतो, इन दी एअर एक धावतो बघायला मिळतो. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय फील्ड करेपर्यंत. ओ सुंदर क्षेत्ररक्षण केलं आहे. बघूया पंच काय इशारा देत आहेत. या दरम्यान तुम्हाला 2 धावा, या 3 धावा पूर्ण केल्यात. यस 3 धावा पूर्ण केल्यात. बघा किती सुंदर पंचगिरी बघायला मिळतात. तिथून लेग अंपायर देखील बघत असतात की खेळाडूची पाय कुठे गेलाय, हात कुठे गेलाय. जबरदस्त क्वालिटी पंचगिरी बघायला मिळते. आदरणीय प्रभाकर शेठ यांच्या आयोजनाने ही रखरखलेली सुरुवाती सुवर्ण अक्षराने लिहिली जाणारी कोसमाई चषक. पूर्वीच्या काळातले क्रिकेटपटू एमआरच्या चेंडूमध्ये अनेक स्पर्धा गाजवल्यात. आपण सुरुवातीला म्हटलं की लोकमत, लोकसत्ता पेपर, महाराष्ट्र टाइम्स, नवाकाळ, नवशक्ती हे 4 पेपर तेव्हा असायचे. त्याची कटिंग बघायला मिळायची. ड्राईव्ह केला, स्टेट ड्राईव्ह बघायला मिळतो. गोलंदाजाच्या डोक्यावरनं सरळ चेंडू निघून जातो डीप लॉंग ऑफच्या रिझनला. 1 धाव पुन्हा तिकडे पूर्ण होते आणि एका धावानिशी जर तुम्ही विचार केलात ना, धावसंख्या होते ती 12 धावा. जबरदस्त बॅटिंग तुम्ही जयेशकडे बघत. एका साईडला हितेंद्र, विजयाचं तुम्ही समीकरण 64 धावाचा 64 धावाचा पाठलाग करायचा आहे. बघूया 64 धावा कशा पाहिजे पूर्ण करतात. पुण्याचे गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय प्रितेश. आपल्या शक्यला पुढचा चेंडू राईटमोर तिकडे मारा. ओ रायसिंग डिलेवारी, थोडासा पेस कमी केला. बॅटरची बॅट अगोदर फिरली गेली आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरच्या हातामध्ये.
तुम्हाला थर्डमॅन बघायला मिळते, तुम्हाला पॉईंट बघायला मिळते, तुम्हाला लॉंग ऑफ बघायला मिळते, शॉर्ट मिड ऑफ बघायला मिळते. एका साईडला विचार केला शॉर्ट मिड ऑन बघायला मिळते, शॉर्ट मिड विकेट बघायला मिळते आणि फाईन लेग सर्कलच्या आत. आणि 2 खेळाडू ऑनसाईडला आहेत ना, डीप मिड ऑन आणि डीप मिड विकेट. अशा पद्धतीची क्षेत्ररक्षणाची रचना ही मैदानावर आपण बघत आहात. पुन्हा एकदा मार्गस्थ होते प्रितेश. समोर बॅटर तुम्हाला बघायला मिळते तो जयेश. 4 चेंडू 11 धावांवर खेळतोय. चेंडू तटवला आहे, सरळ निघून जातो मिड विकेटच्या रिजनला. इथे बाकी जबरदस्त फील्ड अँड थ्रो करत असताना आपण बघत आहात. असं म्हणतात ना, आग्राच्या नादाला लागायचं आहे आणि त्याच्या रागाची कधी परीक्षा करायची. त्याचा कणखर बांधा, जबरदस्त फील्ड आणि हाडाहाडामध्ये असणारी ताकद ही तुम्हाला माझ्या संपूर्ण पट्ट्यातल्या आगरी समाजाकडनं खेळाडूकडे विशेष बघायला मिळत आहे. संपूर्ण क्रीडांगण गाजवताना आमच्या पट्ट्यात तुम्ही आले तुम्हाला कोळी समाज बघायला मिळेल, इकडच्या पट्ट्यामध्ये गेला जंगलपट्टीमध्ये कुणबी समाज बघायला मिळेल, या पट्ट्यामध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला सगळे आगरी लोक जास्त बघायला मिळतील. जबरदस्त क्षेत्रक्षण. पहिलं षटक संपलं आणि 13 धावा. ॲक्च्युली जर पाहिलात ना तर पॉवर प्लेमध्ये 13 धावा खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. ऐकूया एक डीजेचं गीत. ओके चला, जेवणाचं आस्वाद घेत आहेत, जाऊया. पहिलं षटक 13 धावा निघाल्या. 64 धावा तुम्हाला विजयाच्या करसाठी करायच्या आहेत. 16च्या सरासरी धावा काढायच्या होत्या. आता तर तुम्हाला रिक्वायर रेंडेजचा विचार केला 17 धावा प्रति ओव्हर काढायच्या आहेत. कोणत्या गोलंदाज बघूया. आता बाकी क्षेत्रक्षण पांगवलं जाईल. आता 4 खेळाडू सर्कलच्या आत, 5 खेळ सर्कलच्या बाहेर. म्हणजे आपण म्हणतो ना 5-4चं कॉम्बिनेशन काय असावं ते बघायला लागते. 5 म्हणजे 5 खेळ सर्कलच्या बाहेर, डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, मिड ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. हे 5 खेळाडू तुम्हाला बाउंड्री लाईनवर बघायला मिळतात. 4 खेळ सर्कलच्या फाईन लेग, थर्डमॅन, पॉईंट आणि एक्स्ट्रा कवर हे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतात. चला 15 मिनिटाची 4 षटकं टाकायची आहेत. पहिलं षटक तुम्ही निश्चित 4 मिनिटात टाकला. खूप चांगल्यापैकी गोलंदाजी टाकताना आम्ही त्या गोलंदाजाला पाहिलं आहे. इथे बघा कशा पद्धतीने खार्डीने धावा केल्यात. 64चं आव्हान दिलं. डोंगरपणा कशा पद्धतीने चेसेबल का ते पाहिजे. पुन्हा एकदा आपल्या षटकाचा पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन. चेंडूला पुल केलाय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. मिड विकेटचा खेळाडू चेंडूच्या पाठीमागे गुड कॅच. जबरदस्त शेवटचा षडापाय राहिले पहिले उजळी बांधली आणि ऑस्ट्रेलिया स्टाईल पद्धतीने कॅच घेतला गेला आणि इथे बाकी गडी बाद होतोय. तो जयेश नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये परततोय. आता राजाच्या दरबारामधल्या आईबाबाचा लाडका राज आज बाकी आपल्या गावासाठी आपल्या खेळपट्टीवर जाऊन कोसमाई चषकामध्ये कशा पद्धतीने करतो. तुम्ही बाकीचे टुर्नामेंट खेळले आणि कोसमाईच्या टुर्नामेंट, कारण कोसमाईमध्ये खेळलेला चमकदार खेळ, झालेला बॅटर, चांगली गोलंदाजी ही वर्षभर ख्याती राहते. कारण ह्या टुर्नामेंटचीच ख्याती बघायला मिळते. जेव्हा तुमच्याकडे यूट्यूब नव्हतं, MRIचे चेंडू होते, SLBची बॅट होती, V100ची बॅट त्या काळात देखील. कारण बघितलं अनेक नामवंत क्रिकेटपटू, अनेक कलाकार, चांगला नायिका अशा अनेक इकडे ह्या गावामध्ये येत आहेत आणि अनेकांना नेहमीच चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे. अशा पद्धतीचं गाव ते म्हणजे खार्डी गाव. आज खार्डी गावामध्ये बघायला मिळतं. येणाऱ्या काळामध्ये मैदान बघितलं. कालच आपले लाडके आमदारांनी सांगितलं की इथे बाकी वनीकरण केलं जाईल, खेळाडूला भरण्यासाठी सावली. नंतर आमचा विचार आहे की आम्हाला पॅव्हलियन बसण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. कारण खरोखरच मैदान ज्या पद्धतीने 2 महिन्यामध्ये साकारलं ना, अप्रतिम. जेवढं कौशल्य कौतुक करावं, घेतलेले कष्ट, मेहनत ही पाहायला मिळते. ओ चेंडू खाली राहतोय. ऑन ड्राईव्ह करायचं होतं, यशनाचं कॉलिंग केलं आणि इथे बघता बघता 1 धाव ही पूर्ण होते. पंच खुणावतात. दिस इज लेग बाईज आशुतोष व्यवहारे. मेन पंच मुख्य भूमिका विरल नायर म्हणून लेग पंच बघत आहात. जबरदस्त मॅच आपण बघत आहात. कोसमाई चषक एक ब्रँड. सदियो पुराणापासून आजपर्यंत अनेक घरी जे आजोबा झालेत ना किंवा जे काका मामा झालेत ते देखील खेळून गेलेत. असे अनेक क्रिकेटपटू या मैदानावर खेळणारा कोसमाईचा आस्वाद घेतला, कोसमाई चषक खेळलेत. ओ गुड बॉलिंग. खोलवर टप्पा. तुम्ही चप्पल झाला, तुमच्या पायाचा वेध पकडला, तुमच्या शरीरापासून चेंडू लांब ठेवला. एक क्वालिटी गोलंदाजी बघत असताना हा गोलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. महेंद्र नावाचा गोलंदाज. 64 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. 64 धावाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 1.3 षटकं हाताळली गेली आणि फक्त 14 धावा या बाकी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण खार्डीच्या गोलंदाजाला बघत आहात. महेंद्र आपल्या गावामध्ये आपल्या संघातून खेळताना आणि आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर घरच्या मैदानावर खेळतो आत्मविश्वास बघायला मिळतो, आम्हाला पाहायला मिळतोय. खार्डीमामध्ये अनेक नामवंत खेळाडू आहेत, अनेक नामवंत नवोदित गोलंदाज तुम्हाला बघायला मिळत आहेत आणि हाच तो नवोदित गोलंदाज महेंद्र आपला वेगळ्या धाटणीची गोलंदाजी टाकतो. फलंदाजाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. 64 धावाचा पाठलाग करताना डोंगरपाडा कशा पद्धतीने पुरं करतोय हे पाहायचं आहे. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू पुल करायचा होता. चेंडू बॅट चेज होऊन गेला थर्डमॅनच्या रिझनला.
दरम्यान एक धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका दुसऱ्या धावाने मोठं काही संकट निर्माण होणार नाही. पण ज्या पद्धतीने गोलंदाजी तुम्ही करतात वेगळ्या धाटणीचं बघा. चेंडू सफल झाला फलंदाज की त्याच्या शरीरापासून दूर ठेवला जातो. सरळ खेळलात की अख्खूट टप्पा चेंडू टाकला जातो. पूल करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू एवढ्या वेगाने वरती आला की बॅटची एज घेऊन तो थर्डमॅनला गेला. 15 धावा लागल्यात या षटकाला. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकाला आपण बघत आहात. राज नावाचा फलंदाज स्ट्राईकवर आहे आणि महेंद्र नावाचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. ओहो परफेक्ट बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी यावेळेला. बाकी DRS घेतलाय पंचाने वाईटसाठी. DRS घेतलाय पंचासाठी, व्हाईट बॉलसाठी घेतलाय पंचाने. DRS घेतलाय. ओके, अजित पाटील सर येत आहेत, निरीक्षण करतील आणि तो निर्णय आपल्यापर्यंत देईल. आणि खरोखरच आपण विश नेटवर्कचे कॅमेरे आहेत आणि तुमच्यासाठी एक DRS आणि पंचाने कसं उपयोग करावा, जे घरी बसून बघत असतील पंचगिरी करतो आणि शिकायला पाहिजे. एक एक्झाम्पल सेट कसं करावं हे तुम्हाला बघायला मिळते. लाख मोलाच्या स्पर्धा अशा पद्धतीने एक म्हण आहे गुजराती, जेणे कॉम तेरे फर, असं त्याचं बघायला मिळते. असंख्य टुर्नामेंटचा अनुभव असणारे आमचे पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बघा ग्रामीण विभागासाठी वेगळ्या ट्रॉफ्या. चला जयेश अनंत माळी यांच्याकडे देखील आम्हाला 5,000 रुपयाचं सहकार्य या स्पर्धेसाठी झालंय. दिस इज अ फेअर बॉल. तर फेर डिलिव्हरी म्हणजे 2 षटकं झालीत आणि 2 षटकं धावसंख्या आहे ती 15. म्हणजे कुठेतरी खूप चांगल्यापैकी गोलंदाजी करताना तुम्हाला बघायला मिळत. आता 49 धावा काढायच्या आहेत. 64 विजयासाठी करता तुम्ही बघत असं जबरदस्त गोलंदाजी. पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळलं ते म्हणजे तितीश आणि आता महेंद्र. वाडा इकॉनॉमा केले बॉलिंग. आपल्या घरच्या मैदानावर खाडीचा संघ खेळतोय. जबरदस्त बॅटिंग खाडी संघाकडनं बघायला मिळाली. खऱ्या अर्थाने खाडी संघाकडनं बॅटिंग चंद्रकांत आणि पंकज यांनी जबरदस्त बॅटिंग केली. दुसऱ्या गड्यासाठी केलेली भागीदारी हे निश्चितच मोठं धावसंख्या उभारून गेले. आता बाकी गोलंदाज तुम्हाला मिळतोय चंद्रकांत. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून आपण बघितलं. सातत्यपूर्ण कार्डिगावसाठी चांगली बॅटिंग आणि चांगली बॉलिंग करताना अनेक सामन्यामध्ये या खेळाडू आपण पाहिलात. राईट मोर्देकडे मारा करतायत. अहो काय फ्लो केलाय बघूया. क्षेत्ररक्षक तिकडे आहे, प्रयत्न केला पण खेळाडूवरून निघून गेला. संडूर सीमापलीकडे डिस्क्वेअरच्या रिझनला चेंडू बिलकुल मिडल आणि डेस्टोपरचा प्रॉपर बॅकफुटला गेले. चांगलं पूल केलं आणि 6 धावा आणि धावसंख्या वाढते. अशी मोठी फटकेबाजी करावी लागेल. चटकार चौकारची आतषबाजी करत तर तुम्ही सामना करू शकतात. अशक्य ही कोणती गोष्ट आहे. परिश्रमातून परमेश्वर देखील पाहतो. चला बॉल द्या, जुना बॉल द्या. यावेळेला 2 षटक 1 षटक टाकून झालंय. आलाय बॉल. एका षटकापर्यंत पॉवर प्लेमध्ये हरवला ना तरच नवीन द्यायचं, अन्यथा आपण जुना बॉल देतोय. पण जबरदस्त क्रिकेट तुम्हाला बघायला मिळतोय. काय क्लिअरिटी, किती वॉचिंग पद्धतीने बघायला मिळतोय. असंख्य खेळाडू झाडाचा सावला काही गाडीमध्ये बसतात, हायवेवरून बघतात आणि मॅचचा आनंद घेतात. एका शहरी भागाकडे विकास करताना खार्डी गाव तुम्हाला बघायला मिळतो. येणाऱ्या काळामध्ये खार्डी गावामध्ये अनेक मोठमोठ्या तुम्हाला इमारती देखील बघायला मिळतील. आहा चेंज ऑफ पेस. तुम्ही अगोदर तयार झालात बैठक मारण्याच्या नंतर त्याने चेंडू रिलीज केलाय. बघा कशा पद्धतीने क्वालिटी क्रिकेट. त्याने तुम्हाला पाहिलं, ओळखलं की हा बाकी अशा पद्धतीने खेळतोय आणि बघा कशा पद्धतीने चेंडू छोटा हाताने हळू हाताने सोडलं गेलं. स्लाइटली लेग ब्रेक तुम्हाला बघायला मिळाला. जबरदस्त कमबॅक, चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आणि हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते चंद्रकांत, एक अष्टपैलू खेळाडू. ओ प्रॉपर टायमिंग झालाय, प्रॉपर टायमिंग झालाय. पण झेल होते की पाहायचं आणि जबरदस्त कॅच, वडा कॅच. मला वाटतं दुसरा झेल या खेळाडूने घेतला आतापर्यंत आणि खेळाडूचं नाव आहे ते महेंद्र. जबरदस्त फिल्डिंग करत असताना, प्रॉपर क्षेत्ररक्षण करत असताना. आणि बघा हे शिकायला पाहिजे. एक फलंदाज येतो, स्वतः इन केलाय, हातातल्या अगोदरच ग्लोव्ज घालून तयार झालाय आणि वेळेवर जातं. हे शिकायला पाहिजे. हे ॲक्च्युअल क्रिकेट आहेत. आणि कौतुका करण्यासारखी बाब ह्या डोंगरपणाच्या फलंदाजीची मी करेन. हार असो जीत असो इथे आपण शिकू शकतो. पण जबरदस्त कौशल्य बघायला मिळालं. जर तुमच्याकडे टेम्परमेंट पाहिजे, आपण कसं वागतोय आणि जो फेअर प्ले अवॉर्ड असतो ना त्याच्याशी मग तुमची निवड केली जाते. कोणता संघ वेळेवर आला, कोणता संघ कशा पद्धतीने खेळला, 15 मिनिटाचं कसं केलं आणि शिस्तीचं पालन कसं केलं. जो फेअर प्लेवर शिस्तबद्ध संघ जेव्हा निवडतो ना ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. प्रॉपर क्रिकेट जबरदस्त आयोजन बघायला मिळालं आहे. रखरखत्या उन्हामध्ये आणि शिमग्याच्या होळीच्या अगोदर रंगाच्या बरसातामध्ये ही तटणारी स्पर्धा म्हणजे कोसमाई चषक. लोकांच्या हृदयामध्ये, डोळ्याच्या पारण्यामध्ये रुजून बसलाय ती स्पर्धा म्हणजे कोसमाई चषक. प्रभाकर शेठजी, तुमचं जेवढं कौतुक करा तेवढं कमी आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व पलीकडे तुम्ही क्रिकेटप्रेमी आहात. एवढं मोठं मैदान तुम्ही उभीकडे डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? धावबाचा डुबारा चान्स इथे बाकी होत नाही आहे. दरम्यान धावसंख्या 1ने वाईट +1 अशा पद्धतीने 2 धाव पूर्ण होत आहेत आणि 2 धावांची धावसंख्या होते ती 23.
64 धावाचं टार्गेट डोंगरपाडा संघासमोर उभं केलं. आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी खार्डीची गोलंदाजी हाताळत आहेत. ओ याला बाकी शपल झालेत. यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला, चेंडू लेगस्टंपच्या बाहेर निघून गेला आणि पंच खुणावत आहेत की दिस इज अ वाईट बॉल. तर अतिरिक्त धावसंख्येने धाव पुढे सरकते आणि धावसंख्या होते ती 24 धावा. 2.3 षटकाची षटकं टाकून झालीत. 24 धावा बघायला मिळतात. अजून एकूण 40 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे आहेत. बॅकफुटला जाऊन पूल करायचं प्रॉपर टायमिंग झाला नाही. इथे बाकी यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षक पुढे येत आहेत, झेल घेतात आणि गडी बाद झाला आहे. आणि इथे बाद होते तो खेळाडू मला राज बाद झाला आहे का? राज हे बाद झालेत. राजांना 3 चेंडू खेळले, 0 धावा झाल्यात. काही करता आलं नाही. एका मोठ्या विश्वासाने तुम्हाला वनडाऊनला पाठवलं होतं. वनडाऊनला केव्हा पाठवतात की जेव्हा आपलं विकेट गेलं आणि तिथे आपला की बॅटर असतो तो कुठे संघाला सांभाळेल, सावरेल अशा पद्धतीने आपण पाठवतो. पण तसं काही झालं नाही आणि बघता बघता दुसरा विकेट झाला आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगले अचूक भेदक मारा करताना खार्डीचे गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. 64 धावाचं लक्ष दिलं गेलं. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना डोंगरपाडा तिथे कोलंबडताना पाहायला मिळालं बघतो. बघा यष्टीरक्षक कॅच घेताना बॅटीला त्यांचा पाय लागला आणि बॅटीचं कसं पाया पडतात. कारण पूजनीय बॅटीने आपल्याला धावा करता येतात आणि आपल्याला दैवत आहे, त्या दैवताच्या हातानेच आपण काय करू शकतोय. आता बाकी नवीन बॅटर गेलेत ते समीर. 2.4 षटकं टाकली गेली. 24 धावा झाल्यात. अजून देखील 40 धावा विजयासाठी 8 चेंडू मी तुम्हाला करायचे आहेत. करंट रेट्सचा विचार केला तुम्ही 9च्या सरासरी धावा काढतायत. ॲक्च्युअल धावा तुम्हाला जास्त सरासरी काढायचे आहेत. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करत होता. चेंडू गेला शॉर्ट पॉईंटला. इथे बघा फील्ड अँड थ्रो करेन तर 1 धाव बघायला मिळते. आणि एका धावाने जे विचार केले ना, संध्याकाळच्या सत्रामध्ये अनेक लोक इंग्लिश बोलतात. ती धावसंख्या म्हणजे क्वार्टर. 25 धावा ह्या तुम्हाला बघायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजी. तिन्ही गोलंदाजाचं कौतुक केलं. पहिलं षटक हाताळलं ते म्हणजे नितेश, नंतर हाताळलं महेंद्रने आणि आता चंद्रकांत एक योग्य पद्धतीने चांगलं तिसरं षटक आपल्या संघासाठी हाताळत आहेत. प्रहार केला आहे. मला वाटतं चेंडूने उंची गाठला आहे. डीप मिडलचा खेळाडू तिकडेच जातोय. हा पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन स्टाईलने कॅच घेतला आहे. बघितलं या भागातला खेळाडू बघितलं तंत्र मंत्र आणि कसं आपण कौशल्य पाळावं हे बघायला मिळतं. जबरदस्त तिने कॅच चांगले घेते. उंचावर गेलेले कॅच 2 अगोदर पकडले डीप मिडविकेटच्या रिजनला, एक आता पकडलं डीप मिडॉनच्या रिजनला आणि इथे गडी बाद होतोय. चला बघा खेळाडू रेडी आहेत. कशा पहिले ग्लोव्ज घातले, स्वतः नगावत व निघत आहेत. आणि हे प्रत्येक संघाने शिकायला पाहिजे. आपण म्हणतात ते प्रत्येक वेळेला वॉर्निंग दिली न गेली पाहिजे. एकदा आपल्याला सांगितलं नियमावली की ती आपण बघायची आणि भेटायची. कोण जातं न्यू बॅटर बघा इन केलं जाते. कुशल नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळेल. क्वालिटी गोलंदाजी. 3 षटकात फक्त आणि फक्त 25 धावा झाल्यात. विजयासाठी 64 धावा तुम्हाला करायच्या आहेत. 64 धावाचं ओझं टाकताना पॉवर प्ले पासूनच बघितलं गेलं. फक्त 8.33च्या सरासरी धावा काढल्या, त्याच्यामध्ये धावा झालेल्या नाही आहेत. जबरदस्त गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाकडनं बघायला. खार्डीचा क्लास, खार्डीचा दर्जा, खार्डीचा खेळ का उंचावतो हे बघायला मिळेल. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला एवढं सुसज्ज मैदान मिळाल्यात. संध्याकाळी वेळेवर या. प्रत्येकाने बाउंड्री लाईनवर फिल्डिंग करा. फक्त मोबाईल आणा आणि थर्डमॅनला करू नका. तर तुम्ही निश्चित चांगले बॅटर बनतील. आणि येणाऱ्या काळामध्ये ISPL सारख्या सुप्रीम सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील माझ्या खार्डी गावातले खेळाडू आपल्याला खेळताना बघायला मिळेल. धर्मेश लो फुलटॉस चेंडू म्हटलाय ना, क्रिकेटच्या त्यातला सर्वात घातक चेंडू कोणता असेल तर हा लो फुलटॉस चेंडू. एकच धाव बघायला मिळते. ज्या पद्धतीने आपल्याला आलेख बनवायचं असते, कशा पद्धतीने कोणती हेडलाईन करायची, कुठे कोणाला पोचवायचं, तशा पद्धतीने प्रत्येक व्यूहरचना आखणी बांधणी या गोलंदाजाने केलं आहे. आणि परिपक्वतेचं भांडार आणि अचूकतेचं भेदक मारा ह्या बाकी मॅचमध्ये तुम्हाला खार्डीच्या गोलंदाजाकडनं पाहायला मिळतोय. ओ इथं प्रॉपर टायमिंग होते की बघायचं आहे की चेंडू निघून जाईल. डीप मुडांच्या डोक्यावरनं सुंदर प्रयत्न केलाय. ढकललं नाही, बॅलन्सिंग केलं, कॅच घ्यायचा प्रयत्न केलाय आणि इथे बाकी चेंडू जातो सीमापालीकडे. 6 धावा. खूप उशीर झाला आहे षटकार लागण्यासाठी. हे अगोदरच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या षटकात लागायला पाहिजे होते. प्रयत्न केलात पण थोडंसं अपयशी पडलं. चेंडू निघून गेला त्याच्या हाताला लागून. 6 धावा. हा बघा आमच्या विश नेटवर्कच्या माध्यमातून ॲक्शन पेपरमध्ये बघू शकतात. आणि ह्या 6 धावा. चेंज ऑफ पेस केला होता. चेंडू टटवला आहे डीप मिडॉनच्या रिझनला. इथे बाकी मिडॉनचा खेळाडू येतो, फील्ड करेपर्यंत थ्रो बघायला मिळतो. एकच धाव ही बघायला मिळते आणि एका धावाशी 33 धावा. आता निश्चितच वाटतं औपचारिकता बाकी आहेत. खूप चांगल्या पद्धतीचं कमबॅक केलं आहे. खूप मोठी घट्ट पकड ही याच मॅचमध्ये पकडला आहे. ती म्हणजे खार्डी संघाने AJCCRK डोंगरपाडा संघाविरुद्ध.
ओ यष्ट्या उद्ध्वस्त चेंडू मधल्या स्टंपवरचा बॅकफुटला जाऊन चेंडू ड्राईव्ह करत होता चेंडू यर्कर केला गेला आणि बघता बघता दांडी उद्ध्वस्त झाला क्लीन बोल्ड. हवेचा वेध तुम्ही बघत असतात. मयूर नावाचा फरतोय. मयूर म्हटलं की निश्चित मोराची आठवण होते. ज्या पद्धतीने मोराचा पायाचा वेध कोणी घेत नाही, पण मोर पिसारा फिरवला की बघितलं तेव्हा नम्य वातावरण काय बघणार कलरफुल असं बघायला मिळतंय. दोन चेंडू बाकी आहेत. 33 धावा झाल्यात. अजून 31 धावा ह्या तुम्हाला ह्या दोन चेंडूमध्ये करायच्या. जबरदस्त गोलंदाजी करताना आपण बघत आहात ते म्हणजे धर्मेश नावाचा हा गोलंदाज. चंद्रकांत एका सुंदर अष्टपैलू खेळ त्यांच्याकडनं बघायला मिळाला. चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग खाडी संघासाठी त्यांनी केली. चेंडूला टटवला आहे. चेंडू सरळ हवेमध्ये आहे. चेंडूवरती पोचू शकतील का खेळाडू. आणि निश्चितच अशा वेळेस आपण मॅच विनिंगसाठी आपली एक्स्ट्रा एनर्जी वाया घालू नये. खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन युक्ती वापरलीत, कारण आपल्या हातात मॅच आहे. आपण एवढं धडपडून करून झेल घेण्याचा प्रयत्न नाही करायचा आहे. अफलातून खूप चांगलं कौशल्य बघायला मिळालं. शारीरिक क्षमतेचा विचार, शारीरिक क्षमता कुठे वाया घालवायची हे खूप चांगलं पहिले खाडी संघाचे खेळाडू बघतात. ओ लेग ब्रेक बघायला मिळाला. अशा पद्धतीने सामना संपलाय आणि ते कोसमाई खाडी संघाने विजय संपादन केलाय. ते तब्बल 30 धावांनी विजय संपादन केले. चंद्रकांतची चांगली अष्टपैलू खेळून चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी बघायला मिळाली. चला पराभूत टीम आपला AJCC RK डोंगरपाडा संघ सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. आणि या मॅचचं मॅच ऑफ द मॅच कोण आहेत. या मॅचचा मॅच द मॅच ठरतो चंद्रकांत. जबरदस्त अष्टपैलू खेळ केला. बॅटिंग चांगली केली. 3 विकेट देखील काढल्यात चंद्रकांत भोईर. चला या डोंगरपाडा संघ या आपल्याला सन्मानित केलं जाते. बघा हे दिसायला पाहिजे. हस्तालोंदन. आम्ही जरी खेळलो जरी हरलो तरी तुम्ही आम्ही भावंड आहात. आणि एका गावाचे एका राज्याचे एका देशाचे खेळाडू असताना आपण कोसमाईची असायची ही शिस्त ही बघायला मिळते. बघा आणि एका साईडला कशा पद्धतीने समोरचा संघ बघायला मिळतो. जेव्हा जेव्हा आपण खेळायला जाल आणि ही स्टेटस आज आम्ही ठेवूया.